श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ब्राह्मण तो नव्हे ऐशी ज्याची बुद्धी पहा श्रुतीमध्ये विचारून. जयाशी नावडे हरी नाम कीर्तन अनिक नर्तन वैष्णवांचे. सत्य त्याचे वेळी घडलावे विचार मातीचे व्यवहार अत्यंत. तुका म्हणे ते मानी आना सारिखे तात्काळ तो मुखे कुष्ट होय. जगद्गुरु तुकोबार आहे. जो नाम संकीर्तन करत नाही, ज्याला हरिकीर्तन आवडत नाही, वैष्णवांचं नर्तन, वैष्णव नाचतात गातात, हे ज्याला आवडत नाही त्याच्याबद्दल अभंग लईच कठोर बोलतात महाराज. शाप देऊन टाकलं शेवट त्याला. तात्काळ तो मुखी कुष्ठ होय म्हणजे. म्हणजे काही आहेत ना समाजामध्ये स्वतः नाही कळत आणि दुसऱ्याला बी त्रास देतात करणाऱ्याला. बाबा म्हणायचे थंडीच्या वर्णात मुतणारे लई म्हणले. दुसऱ्याचं व्यवस्थित एखाद्या चालू असलं ना, आता त्याचं ते स्वतंत्र काय असेल तसं ज्याच्या त्याच्या मार्गाने जो तो चालू आहे ना. तुकोबा राहिला काय साधा त्रास झाला का म्हणूनच तळतळत असतील ना ते. एवढं ते नाही केलं तोच गाथा बोडायला लावला म्हणलं किती अवघड आहे. मग तो ब्राह्मण जरी असला म्हणले, ज्याची बुद्धी ध्रुवपदात सांगितल्याप्रमाणे जयाशी नावडे हरी नाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवात. तो ब्राह्मण नवे या संबंधाने वेदश्रुतीमधील वाक्याचा विचार करून पहा म्हणजे तमस कळेल. ज्याला हरी नाम कीर्तन आवडत नाही आणि वैष्णवांचं नर्तन आवडत नाही, तो ब्राह्मणच नाही म्हणले. हे वेद श्रुती सांगते म्हणले. या संबंधाने वेद श्रुतीमधील वाक्याचा विचार करून पहा म्हणजे तमस कळेल. ज्यास हरिनामाचे कीर्तन आवडत नाही आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही, तो ब्राह्मण नाही. आता बहुतेक ब्राह्मण कर्मकांडीच जास्त आहे. ब्राह्मण कधी कीर्तनाला दिसले का तुम्हाला? नाही ना. पूजा केली का निघून जाते, त्यांना काय घेणं आहे. असे लाखातून एखादा, हजारातून एखादा क्वचित श्रवण करणारा बिचारा सापडतो. मग तो आवाज कट होतो भाऊ थोडा. रेंज कमी जास्त होत असं.
हा मध्ये मध्ये कट होतो. आता बाहेरच बसेल आहे आम्ही. हा हा तर रोजच्या जागेवरच बसेल आहे, मग त्याच्यामुळे काय एवढा फरक नाही पडायला पाहिजे. आणि आला आता. ज्याची बुद्धी अशी आहे की ज्याला आवडत नाही कीर्तन, तो ब्राह्मण नव्हे या संबंधाने वेदश्रुतीमधील वाक्याचा विचार करून पहा. म्हणजेच तुम्हास कळे ज्यास हरिनामाचे कीर्तन आवडत नाही आणि वैष्णवांचे नृत्य आवडत नाही. आता आमच्या तिथं एक 7-8 वर्षापूर्वी एक जणांना पाठी काकड राहतो ना, हा त्रास होतो म्हणले, ते बंद करून टाका म्हणले, पोरांना अभ्यासाचा अमुक तमुक, हा हा नाही तर तेच करून टाकीन म्हणले. हा तो वकीलच होता. इतकं अवघड राहतं नाही का, हा पोरांची नुकसान होती म्हणले, तरी अमुक येतो म्हणजे दुसरं चालतं मग काही नाही का. हा आता एखादी जर वरात असली तो करीन का बंद? मग नाही ना. डीजेवाला नाही 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 करणार ना. नाही. असं आहे. तुकाराम महाराजांचं तरी काय चुकलं नाही का. ज्यास हरिनामाचे कीर्तन आवडत नाही आणि वैष्णवाचे नृत्य आवडत नाही तो ब्राह्मण नाही. तो जरी ब्राह्मण कुला जन्मास आला तरी, उदाहरण म्हणून घेतले ब्राह्मण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सुद्धा कोणी असो, तो त्याच्या गर्भधारणेच्या वेळेस त्याच्या आईशी खरोखर अत्यंत संबंध असतात. म्हणजे किती कठोर बोलले महाराज. हो परमार्थ ज्याला आवडत नाही, त्यातली त्यात कलियुगात प्रधान साधन आहे ना नामसंकीर्तन. हो शास्त्रांना सांगितलेलं आहे ना, श्रुतीनं सांगितलं, वेदांना सांगितलं, संतांनी सांगितलं. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्याकडून फारच कठोर बोलतात महाराज, फार कठोर बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, यात कोणी अन्यथा मानील त्याच्या मुखाला तात्काळ कोड फुटेल. किती त्रास झालेला असं नाही महात्म्यांना, किती त्रास झाला. एवढ्या घोर कलिकालामध्ये नामाचं महात्म्य सांगायचं म्हणल्यावर समाजाचा त्रास होतोच. कली घाबरतो ना नामस्मरणाला, त्याच्यामुळे. ब्राह्मण तो यती अत्यंत जास्त मानावा तत्वता निशेषी. राम कृष्ण नाम उच्चारी सरळ, 8 सावळे रूपमणी. शांती क्षमा दया अलंकारांगी अभंग प्रसंगी धैर्यवंत. तुका म्हणे गेल्या शेडवर मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण तो. म्हणजे हा अभंग नेमका ब्राह्मण कोण? आता कर्माना ब्राह्मण, वर्णाना ब्राह्मण आणि स्थितीना ब्राह्मण, अवस्थेना ब्राह्मण. बहिणाबाईंचं चरित्र तर आपण किती वेळा ऐकलं ना. आता मालक ब्राह्मणच होते ना, शास्त्रीच होते ना ते विद्वान. रोज मारित होते पत्नीला. म्हणून संतांना या गोष्टी बोलाव्या लागतात. आचरण आले समजा कोणी काही काही त्या परंपरेत जन्माला आले म्हणून ते ब्राह्मण असतीलच असं नाही. ब्राह्मण जातीचा जरी महार तरी ध्रुवपदात सांगितल्याप्रमाणे त्याची वागणूक आहे तर निश्चयाने तो ब्राह्मण आहे असे मानावे. मग आता हे सजन कसं आहे, सोकवा महाराज जरी
वर्णाना हे होते पण ते खरे ब्राह्मणच होते ना. हो. देव त्यांची कामं करतो म्हणले होते, काय साधे ब्राह्मण होते का? हम्म. सजन कसा या विको लागे मास, माळ्या सावत्यास करतो लागे माळी, पण ब्राह्मण आहे ना. हो. नरहरी सोनारा ब्राह्मण शब्दाचा अर्थ महाराजांना इथं सांगायचा आहे. हम्म. नेमकं ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मण. जर त्याची वागणूक अशी असन तर तो ब्राह्मण आहे. सरळ रामकृष्ण नामाचा जो उच्चार करतो, सरळ रामकृष्ण नामाचा जो उच्चार करतो व श्रीहरीचे सावळे रूप मनात आठवितो, तो ब्राह्मण आहे. हम्म. तो ब्राह्मण आहे. सरळ शब्द वापरला, सरळ, हातून सरळ. हम्म. अंतःकरणात काहीच नाही, त्या गाठी नाही, संशय नाही, काहीच नाही. असं शुद्ध अंतःकरणानं जो रामकृष्ण नामाचा उच्चार करतो आणि श्री हरीचे सावळे रूप मनात आठवतो, तो ब्राह्मण. हम्म. पहा म्हणजे आता ते संतांचं कोर्ट आहे. एक परंपरा म्हणून देतो आपण त्यांना आदर. आचरण नाही ना. हम्म. आचरण जर पाहिलं ना, एखादा वारकरी त्यांच्यापेक्षा सुद्धा आचरणाला असतो. हा. आहे आचरणाचं काम लयच अवघड झालं. बरेचसे ब्राह्मण गुटखा खात्या, हो. बाकीचे बिचारे काय करीत असतील ते काय आपल्याला माहिती अंधारात नाही का. हम्म. पण गुटखा खाताना दिसतात बा बरेचसे, हा. म्हणजे पाहण्यात आले असे. मग आता हे काय चालतं का आचरण? नाही ना. कुलतांब्याचा एक ब्राह्मण लोणीत एकदा भेट झाली होती, मग थोडं बोलत होता. हम्म. ब्राह्मणाचे नियम लय का अवघड राहते म्हणे. काय आता ब्राह्मण म्हणले 16च लावलं पाहिजे म्हणले, हा. त्रिपुंड लावला पाहिजे, बरेच नियम असतात, त्रिकाल संध्या केली पाहिजे. काय आता हे खेडेवाड्यावर सगळं दाखवते नाही का. हम्म. सगळ्यात महत्वाचे राम कृष्ण नामाचा जो उच्चार करतो, श्रीहरीचे सावळे रूप मनात आठवतो, तो ब्राह्मण आहे. पहा, जो नामस्मरण करतो तो ब्राह्मण आहे असं समजायचं. आता हम्म. अजून काही लक्षणं सांगितले. हा. शांती, क्षमा, दया इत्यादी वृत्तीचे अलंकार ज्याच्या अंगावर आहेत. आता बरं आहे. काय भाषा भारी राहते व साधूची. शांती, क्षमा, दया इत्यादी वृत्तीचे अलंकार ज्याच्या अंगावर आहेत. किती महत्वाचे गुण आहे. शांती, क्षमा, नाथ महाराजांकडे होते सगळे गुण नाही का. हो. ते ब्राह्मण होते आणि ब्राह्मण होते नाही का. आणि नामस्मरणाचं प्रधान साधनच होतं त्यांच्यावाला. आणि मग हे गुण सगळ्या संतांकडे होते ना. लोकोबा महाराजांकडे गुण होतेच ना सगळे. ते सुद्धा ब्राह्मणच होते नाही का. शांती लई महत्वाचा गुण आहे हा, शांती, क्षमा आणि दया. आता त्या दैवी संपत्तीमधले गुण आहे मुख्य. हे अलंकार ज्याच्या अंगावर आहेत ते कळतं ना मग आपल्याला. नाही अलंकार ज्याच्या अंगावर आहे तो कळतो ना. किती शांती ती कधी बा. बोलण्या चालण्या आचरणावरून त्याच्यावरून समजून घ्यायचं आपण नाही का. किती क्षमा आहे, किती दया आहे बाबा. अजून काही लक्षणं सांगितले. व
विशेष प्रसंगी ज्याचे धैर्य न भंगणारे आहे. धैर्य हम्म. म्हणे ना, धीर तो कारण हा. सहाय्य होतो नारायण. धीर धैर्य, पण हे सात्विक धैर्य. हा. परमार्थामध्ये ज्यांच्याकडे धैर्य नव्हते त्यांनी माळी काढल्या ना. हा. आता त्यांना किती पस्ताव येत असन. हम्म. ज्यांनी कोरोनामध्ये माळी काढल्या, हा. त्यांचं मन त्याला खात असन ना. हो. आपण नापास झालो गड्या परीक्षेमध्ये. हा? हा. जे धैर्य लय महत्वाचं असतं. त्यावेळेस काय प्रसंग होता. काही काही गावामध्ये आता ही वाकडी इतकी लोक गेले तिथं ना. 5-5, 10-10 लोकांचे वर्ष श्राद्ध एका दिवशी व्हायचे. मग दुसऱ्या वर्षी पण तरी जे कट्टर माळकरी तिने कुठं काढल्या माळी. हा. म्हणजे धैर्य आहे ना. हो. मग ते ब्राह्मणच आहे ना. हा. इथं तेच म्हणलं, ज्याचे धैर्य न भंगणारे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कामादी षडवर मी हृदय सोडून गेल्यावर तो ब्राह्मण आहे असं. तर लईच लक्षणं सांगितली. हा. काम, क्रोध, लोभ हे जे आहे ना, हे षड उर्मी. कधी कोणती उर्मी उठती, पण हे हळूहळू महाराज म्हणले ना, पिकले असेंदी कडूपणे गेले. त्या महा केले पांडुरंगाच्या कृपेना. काम, क्रोध, लोभ निमाली ठाईच वृत्ती आहे. या षडवर मी हृदयात सोडून गेल्यावर तो ब्राह्मण आहे समजाय. म्हणजे ब्राह्मण किती याच्यात बसवलाय तिने. हो. ब्राह्मण होणं किती अवघड आहे. अवघड आहे. हं? अवघड आहे. ब्राह्मण झाला म्हणजे तो संतच झाला. हा. याच्यात जो बसला तो संतच झाला ना. मग हो. तशी शांती भेटतच नाही ना. शांती परत ये नाही सुख ये राव घे ती दुःख, म्हणून शांती धराव तर आलं पहिलं तेरा. शांतीना माळ घातली का समजून घ्यायचं त्या पदाला गेला असतो. शांती आता देवाचा प्रसाद आहे ना. आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले या शरीरा. पिटला पातकांचा थारा, म्हणजे पातक गेल्यावरच शांती भेटते. कळी काळाशी धाकदारा का, म्हणजे तो काळाच्या पलीकडे गेला, म्हणजे तो काय झाला, मुक्त झाला, म्हणजे ब्राह्मण झाला. म्हणजे ब्राह्मणाचा अधिकार एवढा मोठा. जेवढे लक्षणं सांगितली. एक करीती गुरु गुरु भवता भारू शिष्यांचा, पूस नाही पायचारी मनुष्य परी कुत्रीती. परश्री मद्यपान पेंडखान माजविले तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. कित्येक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय जमवून आपणास गुरु म्हणवितात. परमार्थामध्ये काय सोपं नाहीच काही असं. आणि हे सगळे जुने म्हणले श्रीपाद बाबा कोणला असं शिष्य बिष्य अजिबात म्हणत, पाहुणे म्हणायचे, जावई म्हणायचे. हा माझा शिष्य असं काही म्हणत नव्हते कधी. साधूचं कसं असतं, कित्येक आपल्या भोवती शिष्यांचा समुदाय जमवून आपणास गुरु म्हणवतात. मग वैभव दिसताना मोठं लय शिष्य म्हणल्यावर. शेपूट 4 पाय रहित मनुष्या रूपाने ती कुत्रीच आहे. म्हणजे संतांना या गोष्टी आवडत नाही. बहिरंग दंभ असतील तर असतील, पण मग लोकांना काय दाखवायचं नाही का. ते म्हणले काय रूप मनुष्याचं आहे, पण
कुत्री आहेत. परस्त्रीगमन, मद्यपान हेच कोणी जनावरांचे खाणे त्यांनी वाढवले, ते खाऊ लागले. आता हे तर बंधन जे मोठे हे नियम घालूनच दिलेले वारकऱ्याला. परस्त्री माते समान, पर उपकार, नेने परनिंदा, परस्त्रिया सदा, बहिणी माया, भूतदया गाई, पशुचे पालन, थानेल्या जीवन वना माझी. आणि हे जर चुकलं, परस्त्री गमन, मद्यपान, कोणी जनावरांचे खाणे त्यांनी वाढवले, ते खाऊ लागले. तुकाराम महाराज म्हणतात, अधोगतीला जाण्याविषयी त्याचे चित्त निष्काळजी आहे. अधोगतीचे भय बाळग, म्हणजे त्याचं तिकीटच काढून दिलं त्यांनी त्याला. अधोगतीला जाण्याचं तिकीटच काढून घेतलं त्यानं, नाही का. आता स्वतः होऊनच जाणार तो. परमार्थामध्ये आचरणाला फार महत्व आहे. कोणाचे चरण धरते लोक, विद्वानाचे नाही धरती. आचरण, समाज आचरण पाहत असतो, कर्म पाहत असतो समोरच्याच. तो अधोगतीला गेला समजून. मला असं म्हणायचंय महाराजांना, एका पुरुषा दोन्ही नारी, पाप वशे त्याच्या घरी, पाप न लगे धुंडावे, लागेल तेने तेथे जावे. काही दुसरा विचार न लगे करावाची फार, असत्य ते वाणी तेथे पापाचीच खाणी. सत्य बोले मुखे तेथे उचंबळती सुखे, तुका म्हणे दोन्ही जवळील लाभानी. आता हे कसं आहे, अभंगाचा सरळ अर्थ पाहिला तर मग जमत नाही त्याचा. असं ज्या मनुष्य दोन बायका त्याच घरी पापाची. आता तुकाराम महाराजांना दोन बायका होती. त्याच्या म्हणण्या पाठीमागचा अर्थ वेगळा आहे त्यांच्यावाला. काही लोक मजा म्हणून बायका करते दोन दोन तीन तीन, नाही का. आता यांची गेली म्हणून केली ना, ती सुटली त्याच्यातून. त्यांची पहिली पत्नी वारली म्हणून दुसरी केली ना, त्यांना तो कायदा लागू नये. मग तर ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दोन मंडळी झाल्या. असे बरेच महापुरुषांच्या, हे त्याच्यात त्या कायद्यात सापडत नाही. ज्याला पहिली आहे आणि दुसरी केली, काही कारण नसताना केली, त्याच्याकरता अभंग या. बऱ्याच महापुरुषांच्या जीवनात हे प्रसंग आता व्यवहारात आल्यावर त्या गोष्टी करावच लागतात ना. आता त्याला काय नाही त्याचं, आता आईची इच्छा म्हणून, बाकी त्यांना काय त्या गोष्टीचं हे नसतं. पण आपल्याला अभंगाचा अर्थ जर व्यवस्थित लावायचा ठरला तर मग ह्याच मार्गाने जावं लागेल ना. जे विनाकारण काही कारण नसताना दुसरी बायको करतात. पहिली बायको आहे, सगळं आहे, मुलं बाळ आहे, तरी दुसरी करणारे महाभाग आजही आहेत ना. आहेत की, आज आहे आज. आता आपल्याला नाव नाही सांगता येत त्यांच्यावाला, नाही तर आता समोर आहे बुवा. नाही का. ज्या मनुष्यात दोन बायका आहे त्याच्या घरी पापाची वस्ती. ज्यास पाप पाहिजे असेल त्याने दुसरीकडे शोध न करता त्याच्या घरी जावे, म्हणजे पाप मिळेल. म्हणजे दुकानाची तिथं पापाचा समजायचं. पापाचे आगर. ज्याला पाप पाहिजे असेल त्यानं त्याच्या इथं दोन बायका तिथे जायचं. प्रत्येक विषयावर अभंग. ज्यास पाप पाहिजे असेल त्याने दुसरीकडे शोध न करता त्याच्या घरी जावे, म्हणजे पाप मिळेल. त्याला दोन बायका आहे त्याच्या, याविषयी दुसरा काही फार विचार करायला नको. कसं आहे, तसं नियम स्त्रियांना आहे, पुरुषाला नियम आहे ना. मग एक पत्नी एक पत्नी एक वाणी, हे नियम काय फक्त पुरुषांनाच आहे का?
नाही. नियम सगळ्यांना आहे ते. जे नेहमी खोटे बोलतो तो पाप निर्माण होण्याची खाणच आहे. अजून ज्याला पाप पाहिजे तो नुसता खोटं बोलतो कायमच. हम्म. त्याच्या घरी एक जायचं मग तिथं तुम्हाला भेटन पाप. आणि जोपर्यंत पाप आहे तोपर्यंत जीवनामध्ये काही प्रगती होत नाही. जोपर्यंत जीवनात पाप आहे ना हम्म. तो तर परमार्थाकडे येतच नाही. आला तरी टिकत नाही, नाही का? हम्म. टिकला तर तो कसा पलटी बसली पाहिजे मग टिकतो, नाही असं नाही. पण मग त्याला पूर्ण पलटी बसली पाहिजे, त्यानं परत पाप नाही केला पाहिजे, नाही का? हम्म. मग जळतं ना. हा. आणि पूर्ण जळालं का एकदा पूर्ण नुसतं शुद्ध पुण्य राहिलं का मग तो परमार्थामध्ये प्रगती करतो. जो नेहमी खोटे बोलतो तो पाप निर्माण होण्याची खाणच आहे. जो मुखाने नेहमी खरे बोलतो तेथे सर्व सुखाचा पूर येतो. पहा काय जीवनामध्ये हळूहळू जर सवय लागली जमत आहे, नाही का? हम्म. किरकोळ गोष्टी करता सवय लागली होतं. कोणती गोष्ट अंगवळणी पडली ना हम्म. थोडी 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 सवय लागत गेला ना निश्चित जमतंय कोणती गोष्ट अभ्यासानं. प्रयत्न करायला काय हरकत आहे, कमी तर होईल निदान. हम्म. एका दिवसात काय सगळं बघ नाही व्हायचं पण निदान थोडं 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 होतं. एक दिवस सवयच लागून जाईल खरं बोलायची. हम्म. जो मुखाने नेहमी खरे बोलतो ते सर्व सुखाचा पूर येतो. पहा सुख म्हणजे देव. हा. सर्व सुख म्हणजे ते ब्रह्मस्थित राहायला आलं ना त्याच्याजवळ. हम्म. म्हणून तर त्याच्या मुखातून ना खोटं येत नाही ना. हा. त्याच्या हृदयात देव आला म्हणून तो खोटं बाहेर येत नाही. हे त्याच्यावालं लक्षण समजायचं आपण. पहा सत्यमुखी बोलेमुखी मुखाना सत्य जरी बोललं तर देव जोडला जात असं तुकाराम महाराजांचं एक आपण. देव जोडे फोकासाठी इतकं सत्याला महत्व दिलंय बा. सत्य देवाचं स्वरूप आहे. तुकाराम महाराज म्हणतात लाभ आणि हानी ही दोन्ही खरे खोटे वागणारा जवळच आहे. आपल्याच कर्मावर आपल्या त्याच्यावर अवलंबून आहे. आपण जर खरं वागलो सत्य नाही केलं तर आपल्याला लाभ होईल हम्म. आणि खोटं केलं तर मग हानीच होणार, नाही का? हा. आपल्यावर आहे आपण कोणत्या मार्गाने चाललो काय असा विषय. म्हणून जळते संचित आयशी आहे धर्मनीत माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनीत नेदी कर्म घडो कोठे आडराने पडो तुका म्हणे मळ राहू नेदी ताप जाळ. जळते संचित आयशी आहे धर्मनीत. संचित कर्म जळून जाते अशी धर्मनीती आहे. म्हणून माझ्या विठोबाच्या पायाचे वेळोवेळा मनात ध्यान करावे. आता व्यवहारातला अग्नी काही जळू शकतो ना. हो. आता 2-3 दिवसापूर्वी पाहिलं ते काय त्या अग्नीमध्ये ताकद आहे. एक ठिकाणी ते गवळ पेटवलं होतं. हम्म. ते नाशक गोळा करून आणि लाकडं होते त्याच्यात. ते आता काल पाहिलं तिथे जे दगड पडेल होते ना हम्म. ते दगड सुद्धा एकदम येतात. त्याला धक्का लागला लगेच ती व्हायची बघा झालं त्याच्यावाला. काय ताकद आहे अग्नीमध्ये. हा. गवळाची काय किंमत आहे. हा अग्नी वेळेस दगडाला स्वतः ती ठिसऱ्या करतोय. हम्म. तो भौतिक अग्नी येतो. हा. व्यवहारातला अग्नी येतो. त्याच्यात एवढी शक्ती ज्ञानाग्नी लागल्यावर आपल्याला ते वस्तू दिली तो ज्ञानाग्नी आहे ना. हा. संचित जाळणार नाही का मग. हम्म. किती असं त्यांना. म्हणून
भगवंताचं नामाग्नी येतो. म्हणून माझ्या विठोबाच्या पायाचे वेळोवेळा मनात ध्यान करावे. त्या योगाने कोणतेही पाप कर्म घडणार नाही. भगवंताचं नामस्मरण करत राहा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ. मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा. धर्मनीती असं धर्म सांगतोय, शास्त्र सांगतोय. म्हणून माझ्या विठोबाच्या पायाचे वेळोवेळा मनात ध्यान करावे. या योगाने कोणतेही पाप कर्म घडणार नाही व आड रानामध्ये पडण्याचा प्रसंग येणार नाही. आता आड रानामध्ये म्हणजे विषयामध्ये हम्म. म्हणून आडराणी भरले जग. हम्म. आडराणी म्हणजे विषयात रंगली, काही परमार्थात रंगले. म्हणजे विषयात रंगले ते आड मार्गाने चालले ना. हा. आणि जे भगवंताच्या चिंतनात रंगले ते हायवेनं चालले. हम्म. राजमार्गाने चालले ना. हा. मार्ग हा सोपा सुखरूप. हम्म. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुखरूप. अरे हे चांगला रस्ता सांगण्याकरता आम्ही आलोय म्हणले. हम्म. आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. संतांचे मार्ग नवीन नाही तयार केले म्हणले. काय होतं थोडं अतिक्रमण होतं काळाच्या भागात होत असतं ते. हम्म. संत परत आले का पुन्हा हे भक्तीचे मार्ग व्यवस्थित करतात. म्हणून आड रानामध्ये पडण्याचा प्रसंग येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे चिंतन हे पाप मळ व ताप जाळ राहू देत नाही. भगवंताच्या चिंतनाना काय होतं आणि काय होते नाही का. हम्म. पाप मळ, पापाचा मळ राहून देत नाही म्हणजे पाप राहतच नाही. आणि ताप जाळ आता म्हणलंय ना पाप ताप दैन्य जाय उठा उठी. हम्म. काय संत भेटल्यानंतर बाबा म्हणायचा. ते बाबांची बरेच कीर्तन आता युट्यूबला टाकून राहिले जुने लोक. हम्म. ते म्हणे नाम घेणारा नाम देणारा देव सगळे एकच आहे म्हणले. हे ज्याला कळलं ना म्हणले हा. स्वरूपाने एकच आहे ना. हा. संत देव नाम हे का वेगळं वेगळं आहे काय. नाही ना. हे अर्थ इथं म्हणलंय. मग काय पापमळ ताप जळ राहू देत नाही. नाम म्हणजे सामान्य गोष्ट नाही ना. हम्म. साधूच्या मुखातून जे महावाक्य आलं ते सामान्य नाही. शक्ती आहे ती मोठी एक. म्हणून संचित कर्म जळून जाते अशी धर्मनीती आहे. म्हणून माझ्या विठोबाच्या पायाचे वेळोवेळा मनात ध्यान करावे. त्या योगाने कोणतेही पाप कर्म घडणार नाही. वाड रानामध्ये पडण्याचा प्रसंग येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात विठोबाचे चिंतन हे पाप मळवत ताप जाळ राहू देत नाही. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु